मित्र हो, चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. क्रांती आणि प्रतिक्रांती, लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भाग 29. ब्राह्मण विरुद्ध क्षत्रिय. हिंदूच्या धर्मग्रंथात ब्राह्मणाविरुद्ध क्षत्रिय यांच्यामध्ये संघर्षाची वर्णने अनेक ठिकाणी मिळतात. स्वतःच्या वर्गाच्या हिताचे रक्षण करण्याकरता यामध्ये अनेकदा रक्तपात देखील घडून आलेला आहे. सर्वप्रथम उल्लेख वेन राजाचा येतो. वेन हा यज्ञकर्माच्या विरुद्ध होता. वेनापासून ब्राह्मणांना यज्ञकर्मात बाधा येत होती. तेव्हा मारीचा या ऋषीच्या नेतृत्वात सर्व मोठमोठ्या ऋषींनी त्याला पकडून रगडले. त्यातून निषित नावाची उत्पत्ती झाली. हाच निषाद वंशाचा प्रवर्तक होता. याच निषादापासून ढिवर लोकांची उत्पत्ती झाली. दुसरे उदाहरण पुरुरवा याचे आहे. हा एक क्षत्रिय राजा होता. हा इतकाचा पुत्र आणि वैवस्वत याचा नातू होता. याचा संघर्ष नहुष आणि ब्राह्मणामध्ये घडून आला, जो काहीसा गंभीर असा होता. नहुष पुरुरवाचा नातू होता. महाभारतात याचा उल्लेख 2 ठिकाणी आहे. एक वन पर्वात आणि दुसरा उद्योग पर्वात. चौथे उदाहरण निमी राजाचे आहे. निमी हा इक्ष्वाकूच्या पुत्रापैकी एक होता. ब्राह्मणासोबत झालेल्या निमीचे वर्णन विष्णू पुराणात पाहावयास मिळते. पाचवे उदाहरण वशिष्ठ आणि विश्वामित्र यांच्यामधील आहे. वशिष्ठ हा ब्राह्मण पुरोहित होता आणि विश्वामित्र एक क्षत्रिय होता. विश्वामित्राची इच्छा ब्रह्ममहर्षी होण्याची होती. या संघर्षाचे वर्णन रामायणामध्ये आढळते. विश्वामित्र आणि वशिष्ठ यातील संघर्ष सुदासच्या काळापासून चालत आलेला होता. सुदास हा इक्ष्वाकू वंशातील होता. वशिष्ठ हे सुदासाचे कुलपुरोहित होते. काही कारणास्तव सुदास याने विश्वामित्राला आपला कुलपुरोहित नियुक्त केले. यावरून विश्वामित्र आणि वशिष्ठ यांच्यामध्ये संघर्ष घडून आला आणि हा संघर्ष दीर्घकाळपर्यंत सुरू राहिला. एक अन्य उदाहरण अंबरीश नावाच्या अयोध्येच्या राजाचे आहे. एक अन्य घटना त्रिशंकू राजाचा पुत्र हरिश्चंद्र याची आहे. या कथेचे वर्णन विष्णू पुराणात आणि मार्कंडेय पुराणात वाचावयास मिळते. जगदग्नी याचा पुत्र परशुराम याचा व क्षत्रियांचा सुप्रसिद्ध संघर्ष आपणास महाभारतात वाचावयास मिळतो. या परशुरामाने 21 वेळा पृथ्वी क्षत्रिय विहीन केली. या क्षत्रियांच्या विधवा स्त्रियांपासून वर्तमान क्षत्रिय उत्पन्न झाले असे शास्त्रात वर्णित करण्यात आले. मनु हा क्षत्रिय व ब्राह्मणामध्ये समेट घडवून आणण्यास उत्सुक होता. एवढा मरणांतक संघर्ष घडून आल्यावर देखील हे सगळे रहस्यमय वाटते. ब्राह्मणांची अचानक अधोगती का झाली? क्षत्रियांनी जिंकण्यासाठी ब्राह्मणांचा असफल प्रयत्न का घडला? या रहस्याचे कारण काय असावे? शूद्र आणि प्रतिक्रांती. मनुस्मृतीचे अध्ययन केल्यास शूद्रांच्या स्थितीविषयी मनूच्या नियमात अत्यंत आश्चर्यकारक माहिती मिळते. हिंदू समाजाचा सर्वात मोठ्या संख्येने अधिक असलेल्या भागाविषयी हिंदूच्या मनोवृत्तीचे निर्धारण त्यावेळेला आणि वेळोवेळी या नियमांनी केले आहे. या नियमांना खाली दिलेले आहे, ज्यावरून वाचकांना शूद्रांच्या स्थितीविषयी पूर्ण माहिती मिळेल. श्लोक क्रमांक 4.61. मनु हा ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य गृहस्थांना आदेश देतो की ज्या देशाचा शासक शूद्र असेल त्या देशात त्यांनी राहू नये. शूद्र हा सन्मानित व्यक्ती होऊ शकत नाही. या बाबतीत मनु म्हणतो, श्लोक क्रमांक 11.24 मध्ये, ब्राह्मण कधीही यज्ञ कार्यासारखा धार्मिक कार्याला शूद्राकडे धन मागणार नाही. शूद्रावर सर्व प्रकारच्या विवाहांना बंदी घालण्यात आली. 3ही उच्च वर्णाच्या स्त्रियांशी विवाह करण्यास शूद्रांना मनाई करण्यात आली. वरिष्ठ वर्गाच्या स्त्रियांशी शूद्रांनी कोणताही संबंध ठेवू नये असा मनूद्वारे शूद्रांना आदेश देण्यात आला आणि शूद्राने जर तिच्याशी व्यभिचार केला तर त्याला मृत्यूदंडाच्या शिक्षेचे प्रावधान करण्यात आले. श्लोक क्रमांक
8.374 शूद्राने उच्च वर्णाच्या संरक्षित अथवा असंरक्षित स्त्रीशी संभोग केला तर त्याला खालीलप्रमाणे शिक्षा द्यावी. स्त्री जर असंरक्षित असेल तर गुन्हा करणाऱ्याचा अवयव कापून टाकावा आणि ती जर संरक्षित असेल तर त्याला ठार करून त्याची मालमत्ता जप्त करावी. 8.20 जर एखादा ब्राह्मण जन्माने केवळ ब्राह्मण असेल व त्याने वेदांचे अध्ययन केले असेल वा नसेल तरीही राजाला अशा ब्राह्मणाला न्यायाधीश बनण्याचा अधिकार आहे, परंतु शूद्र कितीही विद्वान असला तरी त्याला तो अधिकार देऊ नये. 8.21 शूद्राद्वारे न्यायदान करण्यात येणारे राज्य अधोगतीला पोहोचते. 8.272 शूद्राने जर उद्दामपणे ब्राह्मणाला धर्मोपदेश देण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या तोंडात व कानात उकळते तेल टाकावे. शूद्राद्वारे ज्ञानार्जन करण्यासंबंधी मनु म्हणतो 3.156 श्लोकामध्ये, जो शूद्र शिष्यांना शिक्षण देतो व ज्या शूद्रांचा तो शिक्षक होतो तो शूद्रांचा शिक्षक या संबंधाने अयोग्य ठरविला जातो. 4.99 त्याने म्हणजेच ब्राह्मणाने शूद्राच्या उपस्थितीत कधीही वेदपाठ करू नये. शूद्राने वेदाध्ययन केल्यावर दंडाचे नियम तर मनुच्या नंतरच्या स्मृतिकारांनी अधिकच कठोर असे बनविले आहे. उदाहरणार्थ कालायनने असे सांगितले आहे की शूद्राने जर वेद ऐकले तर किंवा वेदातील एखाद्या शब्दाचा उच्चार जरी केला तर राजा त्याच्या जिभेचे 2 तुकडे करील आणि त्याच्या कानात उकळलेले शिसे टाकील. शूद्राने मालमत्ता बाळगण्यासंबंधी मनुचे नियम खालीलप्रमाणे आहे. श्लोक क्रमांक 10.129 मध्ये म्हणतो, धनसंपत्ती जमविण्यास शूद्र समर्थ असले तरी देखील त्याने ती जमवू नये, कारण धनसंपत्ती जमविल्यावर असा शूद्र अहंकारी बनतो. 8.417 जर एखादा ब्राह्मण आपली जीविकोपार्जन करण्यास असमर्थ असेल तर निसंकोच तो शूद्राची संपत्ती हिसकावून घेऊ शकतो. शूद्र केवळ एकच व्यवसाय करू शकतो. मनुच्या 8 अपरिवर्तनीय नियमामध्ये हा सुद्धा अपरिवर्तनीय नियम आहे. या बाबतीत मनु म्हणतो 1.91 ब्राह्मणाने शूद्राकरता एकच व्यवसाय ठरवून दिला आहे, तो म्हणजे विनम्रतापूर्वक 3ही वर्ण ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्यांची सेवा करणे हा होय. 10.121 एखादा शूद्र जर ब्राह्मणांची सेवा करून जगण्यास असमर्थ असेल तर त्याने क्षत्रियांची सेवा करावी, नाहीतर वैश्याची सेवा करून जगावे. 10.122 ब्राह्मणांची सेवा केल्याने शूद्राच्या सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण होतात. या जीवनात व पुढच्या जीवनात शूद्राला ब्राह्मणाची सेवा केल्याने स्वर्गलाभ होईल. 10.123 ब्राह्मणांची सेवा करणे हा शूद्रासाठी सर्वोत्तम व्यवसाय आहे असे ठरविण्यात आले आहे, कारण या व्यतिरिक्त तो जो काही करतो ते सगळे व्यर्थ किंवा निष्फळ ठरते. शूद्राकडून सेवा कर्म करण्यासाठी कुठल्याही कराराची आवश्यकता नाही असे मनुला वाटते, तर शूद्राकडून बलपूर्वक सेवा करून घेण्यात यावे असे मनुने नियमात खालीलप्रमाणे सांगितले आहे. श्लोक क्रमांक 8.413 मध्ये प्रत्येक ब्राह्मण शूद्राकडून सेवा करून घेण्यासाठी बळजबरी करू शकतो, जरी तो ब्राह्मणांचा गुलाम असो वा नसो, कारण शूद्रांचे जीवन हे ब्राह्मणांच्या सेवेकरिताच बनलेले आहे. ब्राह्मणाने शूद्रांना त्याची योग्यता, त्याने केलेली सेवा आणि शूद्राच्या परिवारातील संख्या पाहून पोषण मोबदला द्यावा. 10.125 शूद्रांनी वाचलेले अन्न व घरातील शिल्लक राहिलेले जुने पुराणे सामान द्यावे. मनुच्या मतानुसार शूद्राने इतरांशी बोलताना आणि व्यवहार करताना गुलामाप्रमाणे विनम्रपणे राहिले पाहिजे. 8.270 शूद्राने जर ब्राह्मण जातीचा व नावाचा उच्चार तिरस्काराने केला तर त्याची जीभ कापावी, कारण तो जन्मानेच नीच कुळात जन्मलेला आहे. श्लोक क्रमांक 8.271 शूद्राने जर ब्राह्मण जातीचा अथवा नावाचा तिरस्काराने उच्चार केला तर 10 उंगल लांबीची लोखंडी सळाक तापून लाल करून त्याच्या तोंडात घालावी.
शूद्रांचा हलका दर्जा त्याच्या नावातून सुद्धा प्रगट व्हायला पाहिजे. निरनिराळ्या वर्णातील लोकांची नावे कशी असावीत याबद्दल म्हणतो. 2.31 ब्राह्मणांचे नाव मंगळसूचक, क्षत्रियाचे नाव शक्तीसूचक, वैश्याचे नाव धनसूचक, तर शूद्राचे नाव दासभावसूचक असावे.